काय गावचा घरात कोणी दिसत नाही, कोणाचा आवाज येईना. होय की सगळे बाहेर गेलेत. बाहेर बाहेर कुठे गेले? फुलाई आणि लाली वहिनी गावात गेलेत. तिकडं काहीतरी राडा झाला. राडा? कसला राडा? काय ग फुला, कुठे गेली होती? काय विचारतोय मी, कुठे गेली होती? ते जिद्द झालेल्या काकाच्या दुकानावर पोलीस आलते आणि ते आपल्या घरी येत नाहीत का, आणि फुलाजीला म्हणतात फुलाबाई चला बाय. त्यांनी जिद्द झालेल्या काकाला शर्ट काढायला लावलं. काय? त्याची एवढी हिंमत कशी झाली? अरे तो स्वतःला समजतो काय? हिम्मतराव देशमुखाच्या पोराला शर्ट काढायला लावलं त्यानं, त्याची एवढी हिंमत झाली? अहो अहो तुम्ही शांत व्हा बघू. यो असं तुम्ही डोक्यात राग घालून घेताय ना, म्हणूनच मी तुम्हाला काही सांगत नव्हती. अरे सांगितलं नाही तर कळलं नसतं होय मला. आता त्या जामकरला मला सांगावंच लागल. गोपाळ कोणाचा पोरगा घेऊ? माझ्या लेखाचा त्याने अपमान केला ना, त्याला आता मी सोडत नसतो. थांबा. कुठे गेली होती तू? आपा ते जरा दुकानात आहे. तुझं काय गठोळ पुरलंय का तिथं दुकानात सारखी सारखी जाते? आणि तुझ्या नवऱ्याचा एवढा अपमान तू सहन कसा केला? बायको आहेस ना त्याची? अशी कुठे बायको असते वय? देशमुखांच्या नादाला लागल्यावर काय होतं ते त्या जामकरला जाऊन दाखवतो आता मी. अहो आता तो सपला विषय. हे बघा, उगाच इजलेल्यावर तुम्ही कोळसे पेटवू नका. हा आपा खरंय, विषय मिटलाय आता. आपण उगाच ते प्रकरण नको वाढवायला. असं कसं? माझ्या लेखाचा त्यांनी अपमान केला की नाही, मग पोलीस स्टेशनात जाऊन ना सगळ्यांसमोर त्याचा अपमान करत नाही तो मी गप्प बसणार नाही. आता मी त्याला सोडत नसतोय. नाही आपा. मला माहिती होतं जामकर माझ्या मानेवरची जखम शोधत माझ्यापर्यंत येणार, पण हा देवी सिंग नेहमी 2 पावलं पुढचा विचार करतो. एवढी माणसं मारून त्यांची विल्हेवाट लावून मी इथे आलोय, तो सहजासहजी जामकरच्या हाताला सापडणार नाही. हे पोलीस जसं चोराच्या डोक्यानं विचार करतात ना, तसा हा देवी सिंग पोलिसांच्या डोक्यानं विचार करतो. त्या जामकरचं पोलिसी डोकं चालू नये म्हणून त्याचं लक्ष विचलित करावं लागेल. मला काहीतरी प्लान करावा लागेल. ह्याला म्हणतात नशीब. प्रश्न पडला की उत्तर स्वतःहून समोरून चालत आलंय. गोपाळजी, गोपाळजी. आर्या मॅडम, नाही हे खरं नाहीये. काय ते? अरे आर्या मॅडम, मला वाटलं मला भास झाला काय परत. नाही काय, तुम्ही सतत माझ्या आजूबाजूला आहे किंवा माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करताय, तुमचा आवाज सतत ऐकू येतोय मला, असं मला भास होतोय. काय सध्या तरी मला समजून घेणार, ज्याच्यापाशी मी व्यक्त होऊ शकतो अशा तुम्हीच आहे माझ्या आयुष्यात. तुम्ही इकडे कशा काय? गोपाळजी, मी तुमची माफी मागायला आले होते. माफी का? दादा तुमच्यासोबत जे काही वागलंय ते आलंय माझ्या कानावर. तुम्हाला घडल्या प्रकाराबद्दल फार वाईट वाटत असेल ना? वाईट वाटणारच की हो. वाईट का वाटत नाही? वाटतं वाईट, पण सांगता कोणाला? बघा ना, लहान होतो तेव्हा आपण घाबरून मी कलकत्त्याला पळून गेलो होतो. त्यामुळे घरच्यांच्या प्रेमाला मुकलो, लग्न झालं, बायकोचं बाहेर अफेअर, त्यामुळं बायकोच्या प्रेमालाही मुकलो. कलकत्त्याला जेव्हा राहिलो होतो तेव्हा अनाथ म्हणून लोकांनी इतकं हिणवलं, वाटेल तसे बोलायचे, सतत अपमान. वैतगून शेवटी गावचा रस्ता धरला. म्हटलं इथं आल्यानंतर तरी जरा बरं असेल, पण काय इथं पुन्हा अपमान. जग कसंही वागू द्या, आपण जगाबरोबर चांगलं वागायचं. कोणी अडचणीत असेल, अडलेला असेल तर आपण स्वतः जाऊन मदत करायची.
मदत केल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर जर का स्माईल आलं का नाही, हीच आपली पावती. गावातल्या लोकांची मदत करायला लागलो, गावातले लोक देव माणूस म्हणायला लागले. म्हटलं चला आता तरी सगळं चांगलं होईल. पण काय, तुमचा भाऊ आयुष्यात आला आणि पुन्हा अपमान आयुष्यात आला. आता गावच्या रस्त्यावरून चालताना मान वर करून नाही चालू शकत मी. सतत अपमान. त्रास होतो या गोष्टीचा, खूप त्रास होतो मला. गोपाळजी, तुम्ही प्लीज त्रास नका ना करून घेऊ. अहो दादा असाच आहे, संशयी. त्याला एखाद्याबद्दल संशय आला ना, त्याची चौकशी करण्यासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. अहो एवढंच काय, तो कधी कधी माझ्यासोबत पण खूप विचित्र वागतो. नाही, दादा जे वागलाय ते खरंच खूप चुकीचं आहे. आणि गोपाळजी, मी घरी जाऊन ना या गोष्टीचा जाब विचारणार आहे त्याला. सांगतोस का पाटापाटा? अहो साहेब, मी नाही काय केलं. याची झडती घ्या. एक, 2, 3, 4. याला उलटा फिरवा. 5, 8. एक पण मोबाईल चोरला नाही म्हणतोस, 8 मोबाईल चोरलेत तू. हा, लाज वाटते का तुला? हवे साहेब, माझे आहेत मोबाईल. तुझे फोन आहेत, एवढे फोन वापरतो तू? अहो माझं मोबाईलचं दुकान आहे. मोबाईलचं दुकान आहे तुझं? पत्ता सांग. चालतं फिरतं दुकान आहे साहेब माझं. चालतं फिरतं दुकान? वळवा. अहो मोबाईल नाही, ह्याला वळवा. अहो कशाला? तुझ्या चालत्या फिरत्या दुकानावर 4-5 लाता बसल्या ना, मग तू सरळ होशील. नाही थांब, साहेबांना सांगतो, ते तुझं दुकान बराबर सुजव त्याला. जामकर! आपा, आपा, कुठे आहे तुझा जामकार? त्याला आज देशमुखाचा इंगच धावतो. बाहेर बोलव त्याला. आप्पा शांत व्हा. काय झालं? इथं काय करताय? आणि साहेबांच्या नावाने का ओरडताय? ए, साहेब तुझ्यासाठी असल, माझ्यासाठी नाही. बाहेर बोलव त्याला. आप्पा, अहो अहो जरा शांत बसा. ही काही पद्धत झाली का बोलायची? ए, मला नको शिकू तू. हे बघ, मला त्याला भेट, त्याला बाहेर बोलव. आप्पा, मी नाही तुम्हाला परवानगी देऊ शकत आज जायची. तू मला अडवणार? चल. आप्पा, 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 मी तुम्हाला आज जाऊ देऊ शकत नाही. अरे एवढा मोठा झाला का तू? हा? होय आप्पा, आप्पा उगाच तमाशा करू नका. साहेबांनी जर ऐकलं ना तर उगाच तुमचा राग माझ्यावर काढताल, माझी बदली करताल. अरे तुला बापाची ना भावाची कदर आहे. अरे तुझ्यासारखा पोरगा माझ्या नजरेसमोरच नको. सोड तू मला. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.